नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगले जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय मित्रांनो. ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे एस-एस-सी, एम-टी-एस कडून इथं भरती निघालेली आहे. याच्यासाठी जे पदं असणार आहे मल्टीटास्किंग स्टाफसाठी व्हॅकन्सी असेल, नॉन टेक्निकलसाठी आणि हवालदारसाठी इथं व्हॅकन्सी असणार आहे 2025 साठी मित्रांनो. ओके. तर ते इथे दोघं पदांना मिळून 1075 प्लस इथं पदं असणार आहे मित्रांनो. 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला असणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर या व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे मित्रांनो. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी व्हॅकन्सी निघालेली आहे मित्रांनो, एस-एस-सी कडून इथं भरती निघालेली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल स्टाफसाठी, हवालदारसाठी आणि सी-बी-आय-सी आणि सी-बी-एन हवालदार करता इथं व्हॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यासाठी मित्रांनो डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेलं आहे 26 जून 2025 पासून 24 जुलै 2025 पर्यंत इथं फॉर्म भरून घ्यायची मित्रांनो. ओके. त्यासाठी आपल्याला इथं ॲप्लिकेशन करेक्शनसाठी टाईम दिला जाणार 29/7/2025 ते 31/7/2025 पर्यंत. आपली कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन असणार आहे 20 सप्टेंबर 2024 किंवा 24 ऑगस्ट 2025 पर्यंत. ओके. 20 सप्टेंबर ते 24 ऑगस्ट 2025 पर्यंत मित्रांनो. इथं नंबर वगैरे देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. मल्टीटास्किंग नॉन टेक्निकल हवालदारसाठी व्हॅकन्सी असणार आहे. लेव्हल 1 आपल्याला सॅलरी असणार आहे. याच्यामध्ये चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते हवालदारसाठी. ओके. ग्रुप सीची आपल्याला नॉन ग्रॅज्युएट पोस्ट आपल्याला बघायला मिळते. तर व्हॅकन्सीची असणारी विचारणा याच्यामध्ये 1075 पदे आपल्याला इथं बघायला मिळतात. ओके. याच्यामध्ये आपल्याला पुढे जाऊया आपण आता. कॅन्डिडेट्सला इथं PWD वाल्यांना पण इथं व्हॅकन्सी असणार आहे. चांगली अपॉर्च्युनिटी असणार याच्यामध्ये. याच्यामध्ये इंडियन सिटिझनशिपवाले अप्लाय करू शकता. ओके. एज लिमिट जे असणार आहे आपला काउंट असणार आहे 1/8/2025 पर्यंत काउंटिंग असणार आहे. त्यासाठी इथं एज लिमिट आपल्याला दिले जाणार आहे इथं 18 ते 25 आणि 18 ते 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये एम-टी-एससाठी 18 ते 25 आणि हवालदार सी-बी-आय-सीसाठी 18 ते 27 वर्षापर्यंत. ओके. याच्यामध्ये आपल्याला एस-सी-एस-टी कॅन्डिडेटला 5 वर्ष हे सूट असते. ओबीसी करता 3 वर्ष हे सूट. PWDला 10 वर्ष हे सूट असते. PWD ओबीसीला 13 वर्ष हे सूट असते. PWD एस-सी-एस-टीला 15 वर्ष हे सूट असते. ओके. अशा पद्धतीने अदर कॅटेगरीसाठी ती सूट दिलेली आहे. एक्सेप्शन्स वगैरे आपण बघू शकतो. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. त्याच्यामध्ये जॉब अपडेटसाठी. ओके. इथं माहिती वगैरे दिलेली आहे. फॉर्मॅट सर्टिफिकेशन्स वगैरे इथं दिलेले आहे प्रोसेससाठी. ओके. त्यानंतर इथं PWDची सगळी काही माहिती वगैरे दिलेली आहे PWD वाल्यांना. ओके. एज्युकेशन क्वालिफिकेशन इथं इम्पॉर्टंट असणार आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त 10वी पासवाले इथं अप्लाय करू शकता. 1/8/2025 पर्यंत तुम्ही 10वी झालेली पाहिजे. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं असणार आहे. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला ssc.gov.in या संकेतस्थळावर इथं अप्लाय करून घ्यायचं मित्रांनो. याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन वन टाइम OTR बनावा लागतो यासाठी अप्लाय करण्यासाठी. OTR कसा बनवायचा त्याचा मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवर, तुम्ही जाऊन बघू शकता. ॲप्लिकेशन फीस ₹100 असणार आहे आणि एस-सी-एस-टी PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. करेक्शनसाठी आपल्याला टाईम दिला जातो. फर्स्ट टाईम करेक्शनला आपल्याला इथं ₹200 लागणार आहे. सेकंड टाईम डबल करेक्शन करायचे असेल तर ₹500 लागणार आहे. करेक्शनसाठी आपल्याला टाईम दिला जाणार 29/7/2025 ते 31/7/2025 पर्यंत. ओके. त्यासाठी मित्रांनो आपल्याला इथं फॉर्म आपल्या कम्प्लिटेड भरायचा आहे. इनकम्प्लीट फॉर्म इथं बाद होऊन जातो. सेंटर्स तुम्ही ऑल इंडियामध्ये सेंटर असणार आहे मित्रांनो. ऑल इंडियामध्ये तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला सेंटर इथं बघायला मिळतात आपल्याला. ओके. तर सिलेक्शन जे स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे. एम-टी-एसची जी सिलेबस असते 10वीच्या बेसवरचे क्वेश्चन असतात मित्रांनो. ओके. तर आपल्या आपल्या लँग्वेजमध्ये आपल्याला इथं क्वेश्चन देतात तिथं मित्रांनो. जसं की याच्यामध्ये गुजराती, कोकणी, मल्याळम, मराठी, मणिपुरी जे पण आपली लँग्वेज असेल त्या लँग्वेजमध्ये आपण देऊ शकतो एक्झामिनेशन. ओके. 13 लँग्वेज दिलेली आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये आपल्याला बघू शकता तुम्ही न्यूमेरिकल अँड मॅथेमॅटिकल ॲबिलिटीचे क्वेश्चन असतात. 20 क्वेश्चन 60 मार्कांसाठी. त्यानंतर इथं रिजनिंग अँड ॲबिलिटीचे 20 क्वेश्चन असतात 60 मार्कांसाठी. 45 मिनिटाचा टाईम दिला जातो याच्यामध्ये. सेशन 2 मध्ये जनरल अवेअरनेसचे 25 क्वेश्चन 75 मार्कांसाठी आणि जनरल इंग्लिशचे 25 क्वेश्चन 75 मार्कांसाठी. म्हणजे हर एक क्वेश्चनला 3 मार्क दिलेले आहे याच्यामित्रांनो. 45 आणि 45 90. तर बघू शकता तुम्ही 1.5 तासाचा इथं टाईम दिलेला आहे आपल्याला पेपरसाठी. ओके. 2 सेशनमध्ये हा पेपर आपला घेतला जातो पार्ट 1 पार्ट 2 मध्ये. ओके.
त्याच्यामध्ये आपलं मायनस सिस्टीम पण असते, 1/3 मायनस सिस्टीम असणार आहे, लक्षात द्यायचं आहे आपल्याला. न्यूरिकल आणि मॅथमॅटिकल इथं असतात मित्रांनो आपल्याला. सिलेबस बद्दल माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला फिजिकल जे असते मित्रांनो, आपल्याला पायी चालावं लागतं मित्रांनो. आपल्याला याच्यामध्ये वॉकिंग असं 1600 मीटर आपल्याला 15 मिनिटामध्ये पायी चालावं लागतं. ओके. आणि फिमेलला 1 किलोमीटर 20 मिनिटामध्ये पायी चालावं लागतं मित्रांनो, असं म्हणजे टाइम दिलेला आहे. चांगली पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळते. मेलवाल्यांना जे हाईट असणार आहे, हाईट 7.5 सेंटीमीटर हाईट पाहिजे. आणि कॅटेगरीमध्ये जे असेल त्यांना 5 सेंटीमीटर सूट असणार आहे. चेस आपल्याला 81 पाहिजे आहे, फुगवून आपल्याला 5 सेंटीमीटर वाढली पाहिजे. फिमेलला इथे हाईट असणार आहे 152. आणि जे कॅटेगरीमध्ये त्यांना 2-2.5 सेंटीमीटर सूट असणार आहे. वेट असणार आहे 48 किलो आपल्याला याच्यामध्ये. ओके. चेस आपली त्यामुळे चेस वगैरे याच्यामध्ये नसणार आहे काही याच्यामध्ये. PST PET आपल्याला क्वालिफाय करायची असते, तरच आपल्या इथं फायनल सिलेक्शन वगैरे होत असतं. ओके. त्याच्यानंतर आता खाली जाऊया आपण. आता एक्झामिनेशन जाताना एक ID प्रूफ सोबत घेऊन जायचं आहे. वोटर ID, ड्रायव्हिंग लायसन्स जे पण आपल्याकडे असेल ते काही एक वस्तू, ते काही एक डॉक्युमेंटेशन, मॅट्रिफिकेशन आपले सिलेबस असणार आहे पुरा 10वीवर. चांगली पॉझिटिव्ह आपल्यासाठी असणार आहे. ओके. त्याच्यानंतर इथं क्वालिफाईंग करण्यासाठी आपल्याला सेशन 1 सेशन 2 साठी जे असणार आहे मित्रांनो आपल्याला युवासाठी 30% मार्क्स आले पाहिजे. OBC EWS ला 25% आणि अदर कॅटेगरीला 20%. ओके. याच्यामध्ये मार्क्स पडले पाहिजे, तरच आपण आता याच्यात क्वालिफाय होऊ शकतो. की अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आणि टाईसाठी इथं माहिती वगैरे दिलेली आहे. त्यानंतर इथं पेडबद्दल संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. ओके. संपूर्ण मी तुम्हाला माहिती वगैरे सांगितलेली आहे. तुम्हाला काही डाऊट्स वगैरे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचं आहे. आणि तुम्हाला जर जे अप्लाय करायची लिंक पाहिजे असेल तर मी डायरेक्टली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईल मित्रांनो. आणि तुम्हाला हेल्पलाईन नंबर वगैरे दिलेला आहे, याच्यामध्ये तुम्ही कॉल पण करू शकता यांना. आणि त्याच्यानंतर PDF फाईल डाउनलोड करून घ्यायची आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपवरून. त्याची लिंक तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. आणि ज्या जास्त मित्रांमध्ये आपल्याला शेअर करायचा आहे व्हिडिओला. चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकनला प्रेस करायचं आहे मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. लवकरात लवकर आपल्याला अप्लाय करून घ्यायचं 26/6/2025 ते 24/7/2025 पर्यंत. आपण आता अशा जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद मित्रांनो. थँक्यू.